महोत्सव सोहळ्यानिमित्त मी आरोही लक्ष्मणराव खंदारे पाटील वर्ग 4ची विद्यार्थिनी आहे. आद्य समाज सुधारक, क्रांती सूर्य, पहिली संसद स्थापन करणारे महात्मा बसवेश्वर. हिंदवी स्वराज्याच्या संकल्पिका जिजाऊ साहेब, संकल्पक शहाजीराजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. जगा जगा पण असे जगा की तुमचे नाव राणी सारखे झाले पाहिजे असे सांगणाऱ्या अहिल्यादेवी होळकर. शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा फुले. शिक्षणाची देवता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. ओळखलत मला? सांगा पाहू मी कोण? सांगा ना. आवाज नाही येते, एवढा कमी. पुन्हा एकदा सांगा पाहू मी कोण? बरोबर, होय, मीच आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. होय, मीच ते जिजाऊ जिने हे स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं. होय, मीच ते जिजाऊ जिने तुमच्या रक्तात स्वाभिमान भिनवला. होय, मीच ते जिजाऊ जिने या स्वराज्याला 2 छत्रपती दिले. होय, मीच ते जिजाऊ. होय, मीच ते जिजाऊ. सध्याच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या जगात असं कोणी थेट बोलते म्हटल्यास आश्चर्य हे वाटणारच. म्हणून मीच जिजाऊ आले आहे तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायला. खूप दिवसापासूनचं मनात साठलेलं थोडं मोकळं करायला. जेव्हा अख्खा हिंदुस्तान हा मुघल बादशाह, निजामशाह, आदिलशाह, पोर्तुगीज इत्यादी परकी यांच्या गुलामगिरीत जखडलेला होता, या भयान वेळी संकटकाळी माझा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी लखुजी राजे जाधव आणि म्हाळसा राणी यांच्या पोटी सिंदखेड येथे झाला. ऐश्वर्याची गाथा, रयतेचा न्याय निवाडा हे पाहताच मी लहानाची मोठी झाले. माझे आबा म्हणजेच माझे वडील लखुजी राजे जाधव हे म्हणतात की आमची पोर खूप धाडसी, धडाडीची आणि चाणाक्ष बुद्धिमत्तेची आहेत असे ते त्यांच्या सहकाऱ्यांना आणि सरदारांना सांगत असत. मराठी मुलकाची भूमी घोड्याच्या टापाखाली काय आहे, रडते आहे, आक्रोश करते. आमचे आबा म्हणजेच लखुजीराजे जाधव हे खूप पराक्रमी, कर्तबगार आणि शूर सरदार होते. माझ्या आबासाहेबांचा पराक्रम पाहूनच आम्ही युद्धकला शिकलो. उदाहरणार्थ घोड्यावर सवार होणे, घोडा पळविणे, दानपट्टा चालविणे, तलवारबाजी, भालाफेक इत्यादी असे आमचे बालपणीचे खेळ असत. आम्ही जसे राजकारण, अर्थकारण, नीतिशास्त्र असे धडे जे गिरवले तसेच आम्ही धर्मकारणही समजून घेतले. एकदा काय झालं बघा, कर्नाटकात खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती कोसळला. आता त्या हत्तीला थांबवण्यासाठी 2 तुकड्या तयार केल्या गेल्या. एक तुकडी जाधवांची तर दुसरी तुकडी भोसल्यांची. अहो, हत्ती निस्ता पळू लागला, आक्रोश करू लागला. त्याच्या मागे जाधवांचे सैनिक पळू लागले तर भोसल्यांचे सैनिक पळू लागले. तर जाधवांच्या तुकडीचे सरदार होते दत्ताजी जाधव आणि भोसल्यांच्या तुकडीचे सरदार होते संभाजी भोसले. आता हत्ती राहिला बाजूला संभाजी भोसलेकडून वार झाला दत्ताजी जाधवांना. दत्ताजी मारला गेला.
म्हणजेच लखुजीराजे जाधव समोर आले आणि त्यांनी वार केला सीधा संभाजी भोसलेवर. संभाजी देखील मारला गेला. जाधवांची माणसे दत्ताजीचे प्रेत घेऊन गेली, तर भोसल्यांची माणसे संभाजीचे प्रेत घेऊन गेली. जाधवांची माणसे रडत होते दत्ताजीसाठी, तर भोसल्यांची माणसे रडत होती संभाजीसाठी. अहो, पण तुम्हीच सांगा, मी रडायचं कुणासाठी? मी रडायचं कुणासाठी हो? एकीकडे माझा सख्खा भाऊ मेला हो, तर एकीकडे माझा धीर मेला. अहो, मी रडायचं कुणासाठी? तुम्हीच सांगा ना आता, मी रडायचं कुणासाठी? पण मी रडत होते या नादान महाराष्ट्रासाठी. अहो, आपल्यामुळे आपलीच माणसे मरत आहेत, याला कुठे थांबायला पाहिजे ना, आणि हे थांबलंच पाहिजे. आमच्या आबांचा म्हणजेच लखुजीराजे जाधवांचा यांचा सहकुटुंब सहपरिवार मुक्काम हा देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी होता. आम्ही तर तेथे होतोच, शिवाय माझे सर्व भाऊ काका हे देखील तेथे होते. माझे काका जगदेवराव हे देखील तेथेच होते. आमच्या आबांच्या परिवाराबद्दल कुणीतरी चुगली करत होतं गुप्तपणे. आता काहीतरी भयंकर घडणार आहे अशी त्यांना किंचितही चावल नव्हती. त्यांना म्हणजे माझ्या आबांना आणि काकांना. लखुजीराजे गडावर गेले. निजामशहा हा दरबारातच बसला होता. अहो, कुणीच कोणाशी बोलत नव्हतं. भयान शांतता होती. निजामशाह समोर बसला होता दरबारात. माझ्या आबांनी निजामशहाला मुजरे घातले. मुजरे करीत असताना निजामशहा दरबारातून उठून आत निघून गेला. अहो पहा, जाधव घराण्यातील शूर सरदाराचा निजामशहाने भर दरबारात अपमान केला. हा अपमान माझ्या आबांना खूप लागला. आबा माघारी फिरले की लगेच आजूबाजूंच्या सरदारांनी माझ्या आबांवर सपासप तलवारीचे वार केले. माझ्या आबांवर सपासप तलवारीचे वार केले. माझ्या आबांची निजामशहाने भर दरबारात हत्या केली. ही बातमी आम्हाला कळाली. आमचा तर आधारच हरपला ना हो. आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आम्ही सुन्न झालो. जाधव घराण्यातील मराठा शूर सरदाराचा निजामशहाने भर दरबारात हत्या केली. अहो, आमच्या तर डोक्यावरचं छत्र हरपलं. आम्ही खचलो, घाबरलो. आमचे पती शहाजीराजे भोसले हे देखील त्याच दरबारात सरदार होते. त्यांच्या समोरच माझ्या आबांची हत्या झाली, पण त्यांना काहीच करता आलं नाही. आपल्या सासऱ्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शहाजीराजेंनी निजामशाहीचाच त्याग केला आणि मुघलांशी मनातून हातमिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली. शहाजीराजे यांच्या जहागिरीचे गाव हे पुणे होते. अहो, विजापूरच्या आदिलशहाने बेचिराग करून टाकले होते. बेचिराग म्हणजे शेती पिकाचे नुकसान. अहो, खूपच परेशान करून टाकले होते. शहाजीराजे हे अडचणीत सापडले होते. अहो, इकडून आड तर तिकडे विहीर. शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. शहाजीराजांना आता तर खूपच संघर्ष करायचा होता. खूप धावपळीचे आयुष्य आले होते.
अशातच आम्ही गरोदर होतो. आमच्या उदरात, आमच्या पोटात छत्रपती बाळराजे तीळ वाढत होते. आमच्या पोटात छत्रपती बाळराजे तीळ वाढत होते. मला डोहाळे लागले. राजे आले खरे, पण नवनवीन इच्छा वाढू लागल्या. जसे की स्वातंत्र्य हवा, पराक्रम हवं. आजूबाजूच्या माय, माऊली, बहिणी, आई विचारू लागल्या की तुला काय हवंय ग? पण माझे डोहाळे वेगळेच विलक्षण होते. मला माझ्या वडिलांच्या अपमानाचा भरपाई हवी होती. मला माझ्या आबांच्या हत्येचा बदला हवा होता. मला मेवा मिठाई नको होती. मला डोंगरावरचे उंच उंच किल्ले चढून पहावेसे वाटू लागले. स्वर्ण सिंहासनावर बसावेसे वाटू लागले. उंच उंच ध्वज उभारावे. पुन्हा 9 कोटी वाद्यांचा झंझनाट ऐकावासा वाटू लागला. धनुष्यबाण उचलावा, तलवार उचलावी एवढेच नाही, तर शास्त्रे घेऊन अंगावर चिलखत घालून रणांगणात उतरून विजयी तिलकच लावावा असे आम्हाला वाटू लागले. असे विलक्षण डोहाळे आम्हाला वाटू लागले. अशा संकटकाळी आम्हाला ठेवायचे कुठे असे शहाजीराजांना प्रश्न पडला. मग शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील किल्ला होता. पण शिवनेरी किल्लाच का? दुसरे कोणते गड नव्हते, किल्ला नव्हता, पण शिवनेरी किल्लाच का? कारण की किल्ल्याच्या चारही बाजूने उंच कडा, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा. आता शहाजीराजे तर मुघलांवर चालून गेले. पण मी एकटीने करायचे काय? तरी मी खचले नाही, घाबरले नाही. या सह्याद्रीला जाग का येत नाही हो? सह्याद्रीला जाग का येत नाही? कुणीच कसं बंड पुकारत नाही. तरी पण मी घाबरले नाही. सूर्यनारायणाकडे एकच मागणी करू लागले. हे सूर्यनारायणा, जर तू माझ्या पोटी जन्म घेणार असशील तर ये. हे जगदंबे, जर तू माझ्या पोटी जन्म घेणार असशील तर ये. पण 10 हत्तीचं बळ एकवटून खाली धारण करायला ये. पण ये जगदंबे, ये. अन्यथा आम्हास पुत्रपुत्री नकोय. मी शिवानी देवीकडे गेले आणि प्रार्थना केली की हे अंबिके रणचंडिके, दायिनी वरदान दे. गुणमत्त हे सिंहासनी चिरफाडण्या मज पुत्र दे. तेव्हा दगडाला पाझर फुटावा असा साक्षात्कार झाला. शिवनेरी किल्ल्यावर सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वैद्य तृतीय 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आणि माझ्या बाळाचे नाव काय ठेवले तर छत्रपती शिवाजी. काय तर शिवाजी, लाडानी शिवबा. आता कोणाला माहिती आहे बरं शिवाजी महाराजांचे नाव शिवाजीच का बरं ठेवले?
माहितीये? बे सांग तू. हो ते तर आहेच कारण, पण दुसरं कारण आहे, कारण की शिवनेरी किल्ल्यावर येथे शिवानी मातेचे मंदिर होते आणि जिजाऊ मासाहेबांनी सुद्धा शिवानी मातेकडे तर प्रार्थना केली होती, हो की नाही? अहो विद्यार्थी मित्रांनो, आता तर कमालच झाली. आपण चौथीपासून इतिहास शिकायलोत. आपल्याला हे तर माहीतच असायला हवं ना. एके दिवशी काय झालं? एके दिवशी बघा काय झालं, रात्री 1:30चा प्रहर होता. लाल किल्ला निद्रिस्त शांत झालेला, हो की नाही? लाल किल्ला निद्रिस्त शांत झालेला. अचानक बाहेरून गोंधळ ऐकायला आला. पहारेकरी धावतच आला आणि बघतो तर काय, 5-6 पोरं आणि एका पोराच्या तर खांद्यावर भल्लं मोठं रानगव्याचं धड. पहारेकरी त्या मुलाला विचारतो, काय र, काय झालं? त्यामधून एक पोर समोर आलं. आम्हाला मासाहेबांना भेटायचंय. मग तो पहारेकरी म्हणाला, नाही उद्या या की, मासाहेब आता झोपलेत. पण ते पोरं तर काही ऐकलंच. एवढा बाहेरचा गोंधळ ऐकून मी स्वतः बाहेर आले आणि म्हणाले, काय रे, काही गडबड आहे का? काही घडलं सांगा ना मला, काही झालंय का? त्याच्यामधून एक पोर बाहेर आलं आणि म्हणाला, मासाब, हॅलो मासाब, तुम्ही जी दवंडी दिली होती ना, की जो कोणी शेती पिकाचं नुकसान करणाऱ्या जनावरांचं बंदोबस्त करेल त्याला आम्ही सोन्याचं देऊ. हे काय, जनावरच घेऊन? मी एकदा त्या पोराकडे पाहिलं आणि एकदा त्या जनावराकडे पाहिलं. होतं की अख्खा जनावर आणायची काय गरज नाही, नुसती त्याची शेपटी जरी आणली, हे अख्खा जनावर कशाला घेऊन आलायस? मग त्या पोरानी आपली मान खाली घातली आणि तो मासाहेबांना म्हणाला, मासाब. आणि त्याच्या डोळ्यातून मग लगेच दोन्ही डोळ्यातून घळघळ पाणी ओघळायला लागले. त्याला उधळा फुटला. तो उधळा दाबतच म्हणाला, मासाब, मी तो सोन्याचं कडं घेण्यासाठी नाही आलो. मासाब कडं इथं घेण्यासाठी नाही आलो. मासाब, मला तुमच्या शाबसखीची थाप माझ्या जर एकदा पाठीवर पडली ना मासाब, तर 10 हत्तीचं बळ येते. मासाब, मला सोन्याचं कडं नकोय. मला सोन्याचं कडं नको. मला तुमच्या एक थाप पाहिजे पाठीवर. हो मासाब, मला सोन्याचं कडं नकोय मासाब. तसंच मी त्या पोराला जवळ बोलवलं आणि म्हणाल, नाव काय रे तुझं? तसंच ते पोर म्हणाल, तान्हाजी मालुसरे. बरं ठीक, उमरट गावाचा जी तान्हाजी. हो, तेव्हापासून तानाजी माझाच झाला आणि तो मरेपर्यंत स्वराज्याचाच राहिला. माझ्या तान्हाला एक शाबसखीची थाप घडविणारी ठरली. अहो, स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याला मी माझ्या पोटच्या लेकरासारखे प्रेम दिले. हो, प्रेरणा दिली. अहो, तेवढेच प्रेम केले. काही चांगले काम केले तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील मारली. आपल्या प्रेमाने, आपल्या मायेने
शिवबांना जीवाला जीव देणारे मावळे घडविले. अहो, जीवाला जीव देणारे मावळे घडविले, जीवाला जीव देणारे मावळे घडविले. शिवबांना शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही कलेत मी निपुण करत होते. शस्त्र या विद्येत शिकत असताना त्यांना शास्त्राचं ज्ञान देखील देणं गरजेचं होतं. कारण की शास्त्राच्या ज्ञानामध्ये आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, राजाने कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, त्यातून प्रजेचा फायदा होईल असं शिवबांना ज्ञान देणं सुरू होतं. आणि मला शिवबांवर नक्की विश्वास होता की शिवबा माझं स्वराज्याचं स्वप्न नक्की पूर्ण करतील. आणि झालं सुद्धा तसंच बरं का. आणि झालं सुद्धा तसंच. शिवबांनी अगदी कमी वयात म्हणजेच 14व्या वर्षीच रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. आणि तुम्हाला माहीतच आहे, सोनटक्के मॅडमचं, सोनटक्के सरांचं सुद्धा मांडाखळी येथे रायरेश्वर विद्यालय आहे, हो की नाही? इथंच आहे का? हां, हेच रायरेश्वर आहे. इथेच रायरेश्वराचं मंदिर आहे. आणि मी शिवबांना सांगितले की शिवबा तुला एकच गड जिंकून कामा नाही बरं का. तुला चिकाटीने पुढे आणि पुढे जावे लागणार आहे. तुला चिकाटीने पुढे आणि पुढे जावे लागणार आहे, असेच मी शिवबांना सांगत राहिले. शिवबा जेव्हा तू रयतेच्या कल्याणासाठी काम करतो ना, तेव्हा रयतेवर अन्याय होता कामा नाही बरं का, असे मी शिवबांना सांगितले. जेव्हा रयतेला न्याय देण्याची प्रक्रिया असेल तेव्हा तुला कठोर तर व्हावेच लागणार आहेत. न्यायदानात हयगय होता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचेच म्हणजे स्त्री ही कोणची असो तिचे आपल्याला आदर करावेच लागणार आहे, असेच मी शिवबांना निक्षून सांगत राहिले. कारण की जातीपातीत बिलकुल भेदभाव करायचा नाही. कारण की माणसाचं रक्त तर हे एकच असतं, हो की नाही? आणि शिवबाच्या मनात देखील रयतेबद्दल खूप प्रेम निर्माण झालं. शिवबा एक गड जिंकत चालला होता. अहो, मी स्वराज्यासाठी माझं सौभाग्यच नाही तर माझ्या पोटचा गोळा अर्पण केला. मी स्वराज्यासाठी माझे सौभाग्यच नाही तर माझ्या पोटचा गोळा अर्पण केला. जसे मी शहाजी राजांसोबत एक पत्नी म्हणून उभी राहिले, तसेच मी शिवरायांच्या मातृत्वाबरोबर त्यांचं गुरुत्व देखील स्वीकारलं. अहो, संकट प्रसंगी मी आपल्या हातात तलवार घेतली आणि सुराज्य आणि स्वराज्य हे जाणून गेले. अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला. अहो, रायगड किल्ल्यावर 32 मन सोन्याचं सिंहासन उभारलं आणि स्वराज्य निर्मितीला एक मोठं आकाश गवसलं. छत्रपती शिवाजी महाराज राजे हे स्वराज्याचे छत्रपती झाले. मला शिवरायांची एक मातोश्री म्हणून त्यांचा राज्याभिषेक पाहण्यासाठी भेटला. पण खंत होती, दुःख होतं की शहाजीराजे हे सर्व पाहण्यासाठी नव्हते, स्वराज्य पाहण्यासाठी नव्हते. खरंच खंत होतं त्याची. अहो, तुम्हाला माहीत आहे ना, आजकालच्या आई आपल्या मुलांना काय म्हणतात तर ए बंड्या, ए दाद्या, ए बबल्या असंच म्हणतात, हो की नाही? पण मी शिवबांना म्हणत होते, राजे या बसा, राजे जेवण करा, राजे
जा, खेळायला जा, असे मी शिवबांना राजे म्हणून बोलत होते. आपल्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या आधुनिक जिजाऊ आदरणीय सोनटक्के मॅडम आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारे आदरणीय सोनटक्के सर, आणि विशेष म्हणजे तुमच्यामुळे सर कित्येक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. खरंच सर आणि मॅडम तुम्ही खूपच ग्रेट आहात. खरंच तुम्ही खूपच ग्रेट आहात. तुमच्यामुळे हजारो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर आणि काही जण सुजाण नागरिक घडतात. खरंच सर आणि मॅडम तुम्ही खूप ग्रेट आहात. आणि तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं व ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या संपूर्ण परिवाराने मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला व मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जिजाऊ मा साहेबांचा, जिजाऊ मा साहेबांचा. सर्वांना माझी विनंती आहे, माझे आरोही खंडारे पाटील नावाचे यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि त्या मुलाला म्हणाले, अरे अरे पण आम्ही दवंडीत असं पण सांगितलं